तर धर्माबाद तालुक्यातर्फे डॉक्टर गौतम खिल्लारे यांचं मी वेलकम करतो. आणि मी जास्त वेळ धन्यवाद घेत सर. नाही की तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन द्यायला विनंती करतो सर. तुम्हाला एक मिनिट थँक्यू फोन सर. होतो. सर मी शेअर करू शकतो ना? हा, शेअर करा सर. तर सर्वांचं या दुपारच्या सेक्शनमध्ये स्वागत आहे. अ, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता जी योजना आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या योजनेमध्ये कुक्कुटपालनाला फार महत्त्व दिलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नेमकं कुक्कुटपालनासाठी आपल्याला काय कशासाठी केलेलं आहे. तर आज जर आपण जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर दररोज आपल्याला जवळपास 1 कोटीच्या आपल्याला जी अंडी आहेत ती अंडी आपल्याला बाहेरच्या राज्यातून आपल्याला मागवत आहेत. आणि आपलं जर प्रोडक्शन जर बघितलं आपण अवेलेबिलिटी जी आहे आपल्याला अंड्याची ती फारच कमी आहे. ती जवळपास आपली 63 ते 66 अंड्याच्या दरम्यान आहे. आणि हे जर आपण जर बघितलं आपल्या पूर्ण भारताची अवेलेबिलिटी प्रमाणे बघितलं तर 105 1 ते 6 ही आहे. त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर एक 5व्या 6व्या क्रमांकाला आपण पूर्ण भारतामध्ये आहोत. तर यामध्ये आपल्याला कुक्कुटपालनामध्ये आपल्याला व्यवसाय करण्यासाठी आपल्या आर्थिक सुविधासाठी वाव आहे कुक्कुटपालनामध्ये. आणि कुक्कुटपालन आपण यासाठी करायला पाहिजे की आपण जर बघितलं आपल्याकडे जर बॉयलर असतील तर बॉयलरला आपण बघितलं तर 35 ते 40 दिवसामध्ये आपल्याला आपण ते पक्षी विक्री करू शकतो. त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर अंड्याचा जो व्यवसाय आहे तो सुद्धा चांगला डिमांडमध्ये आहे. यावर्षी जर आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा अंड्याचे भाव आपल्याला जे बघितलं तर जवळपास 90 ते 95 रुपये डझन एवढ्या आपल्याला त्याला भाव आलेला आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा अंड्याचे भाव यावेळेस पडलेले नाहीये. यासाठी की अंड्याचं डिमांड जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच्यामध्येच आपण जर बघितलं न्यूट्रिशनल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, प्रोटीन आहे त्याच्यामध्ये, वेगवेगळे विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अंड्याची डिमांड ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या व्यवसायामध्ये आपल्याला अजून वाढण्यासाठी आपल्याला वाव आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला सर योजना सांगितली का कुकुडच्या वगैरे त्याच्यामध्ये? रोहित सर. हॅलो. हा सर. हा सर, रोहित सर. योजनेबद्दल सांगितलेलं सर. त्यांना बेसिकली ऐकून सांगित घ्यायचं की देशी जे कोंबडी पालन आहे, जे आपण हा आहे हा गावरान वगैरे करतो, त्या हा बाबतीत हा जास्त ऐकून घ्यायचं आहे मला वाटतं. मग अजून काय हा ऐकायचं असेल तर तसं सांगा, कोणाचे जर असेल काही तर. हा तुमचे काही प्रश्न असतील तर त्यावेळेस मला विचारू शकता, काही अडचण हा नाही. हा. मध्येच तुम्हाला जर वाटलं जरा मग देशी प्रश्न वगैरे पालनाबद्दल काही, सगळ्यांचं जरा जास्त हे चाललंय, हा विषय होता. हा. शंका वगैरे असेल तर करू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर याच्यामध्ये जी योजना आहे सुरुवातीची जी 500 कोंबड्यांची जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या सुधारित कोंबड्याच्या जाती आहेत ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत. तर आधी जर बघितलं आपण जे आपल्या ज्या गावरानी जाती येतात त्या आपल्या 16 प्रकारच्या जाती आहेत. त्याच्यामध्ये आपण वेगळे वेगळे कडकनाथ आहे, असील आहे, त्याच्यानंतर अंकलेश्वर आहे, ब्रह्मा आहे, कोचिन आहे. तर याच्यामध्ये काय झालेलं अंड्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी आहे. आपल्या जर गावरानी कोंबड्या जर बघितलं तर 60 ते 70 अंड्या देतात. आणि ह्या 60 ते 70 पैकी आपण जर करायला जर व्यवसाय जर करायचं म्हटलं तर ते आपल्याला परवडणार नाहीये. मग आपल्याला काय पाहिजे की ह्या ज्या गावरानी कोंबड्या आता याच्यामध्ये सुधारणा होऊन कशा प्रकारे सुधारित जाती त्या काही आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्येच त्या ज्या जाती येतात त्या जाती आपल्याला पुढे न्यायच्या आहेत आणि त्या जातीपासून आपल्याला अंडी उत्पादन म्हणा किंवा आपल्याला देशी जे मांसाळ म्हणतोय ते उत्पादन आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये ही जी पहिली आहे ती आहे कावेरी. ही जी कावेरी आहे ती कावेरीची जात आहे. ही सीपीडीओ बेंगलोर यांनी बनवलेली आहे. ह्या ब्रीडचं जर आपण जर वैशिष्ट्य बघितलेले आपल्याला, जसे आपले गावरानी कोंबड्या असतात, जसं आपला ब्राऊन कलर असतो अंड्याचा आणि जी वजन जे असते वजन सुद्धा या अंड्याचं बघितलं कोंबड्यांचं तर आपल्याला 55 ते 58 ग्राम याप्रमाणे या कोंबड्यांचं वजन आहे. दिसायला जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या कलर आपल्याला या पक्षामध्ये आढळतात. जसं तांबडा आहे, पांढरा, काही काही पक्षी पांढरे दिसते, काही काळे पांढरे दिसते. तर मल्टी कलर हा पक्षी आहे. आणि वजन जर बघितलं आपल्याला ज्या लोकांना देशी मांसाळ उत्पन्न याच्याकडे जायचं या योजनेमध्ये तर याच्यामध्ये आपल्याला 8 आठवड्याला जवळपास आपल्याला 1250 ते 1300 ग्रॅम आपल्याला वजन जे आहे विक्रीसाठीचं वजन आपल्याला त्या कोंबड्यामध्ये आपल्याला येतं. आपण जवळपास एक 2 ते 2.25 महिन्यामध्ये त्या कोंबड्या आपल्याला विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध असतात. नर आपण विकू शकतो आणि ज्या पशुपालकाला अंडी उत्पादन करायचं आहे तर ते पुढे कंटिन्यू करू शकते. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं आपल्याला अंडी उत्पादन सुद्धा बाकीच्या ज्या आपल्या गावरान कोंबड्या आहेत 70 80 आपण जे म्हणतो त्याच्यापेक्षा अतिशय चांगलं यांचं अंडी उत्पादन आहे. ते जवळपास आपल्याला 180 अंडे ते आपल्याला आपल्या फार्म लेवलवर आपल्याला भेटते. याच्यामध्ये आपल्याला जे फीड जे आहे फीड जर आपण चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचं जर फीड दिलं तर याच्यामध्ये आपल्याला एक प्रोडक्शन 180 ते 200 पर्यंत आपल्याला अंडी उत्पादन आपल्याला वार्षिक अंडी उत्पादन आपल्याला भेटेल.
याच्यामध्ये काही अडचण आहे, आपल्याला काही प्रश्न आहे तर विचारा मला मध्ये. कावेरी बाबत काही प्रश्न आहेत का? त्याच्यानंतर अजून दुसरी एक आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तर एकच मिनिट मी अजून एक शेअर करायचं मला. याच्यामध्ये अजून दुसऱ्या पण जाती आहेत. जर आपण जसं बघितलेलं आहे की कडकनाथ सर्वांना माहिती आहे. त्या कडकनाथमध्ये कडकनाथचं जर अंडी उत्पादन बघितलं आपल्याला, तर ते अंडी उत्पादन फार कमी आहे. आपल्याला 80-90 पर्यंत आपल्याला त्याचं अंडी उत्पादन आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं सुधारित जाती आहेत ज्या आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपल्याला कॅरी श्यामा म्हणून एक जी ब्रीड आहे, मी शेअर करतो एक मिनिट प्रेझेंटेशन, आपल्याला त्याचे फोटो वगैरे क्लिअरली दिसेल. हा हा, स्क्रीनवर दिसतंय का कॅरी श्यामा म्हणून? हो, दिसतंय दिसतंय, कॅरी दिसते का श्यामा. स्क्रीन? हो. दिसते ना सर स्क्रीन? हो, दिसतंय दिसतंय, स्क्रीन दिसतंय हा सर. हा. तर याच्यामध्ये जर बघितलेलं आहे तर ही कडकनाथची सुधारित जात आहे. या सुधारित जातीमध्ये जर आपण बघितलं, आपल्याला महत्वाचं, आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये अंड्याला फार डिमांड आहे. ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर 10 ते 15 रुपयाला आपल्याला गावरानी अंड आपल्याकडे विकलं जातं. आणि याच्यामध्ये जर बघितलंय आपल्याला तर जवळपास 200 ते 210 अंडे आपल्याला हे एका पक्षामागे आपल्याला भेटतील. याच्यामध्ये वजन जरी बघितलं आपण तर आपल्याला एक 20 आठवड्यापर्यंत आपल्याला 1.5 किलोचं आपल्याला याच्यामध्ये वजन आहे. त्याच्यामध्ये अजून जर बघितलं आपल्याला तर ह्या अंड्याचं ज्या फिमेल्स आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला वजन जे आहे आपल्याला 1100 ते 1200 ग्राम यामध्ये आपल्याला भेटतं. तर याची सुद्धा आपल्याला जी कॅरी श्याम आहे याची आपल्याला